त्यांच्या खात्यामध्ये 12.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4.5 कोटी रुपये दिले। अजून 2.5 लाख शेतकरी बाकी आहेत। 1,000 कोटीची तरतूद केली आहे, त्यांच्याही खात्यामध्ये आपण ते पैसे देतो। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला सुकाणू समिती आणि मंत्री गटाच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली, तर अल्प आणि मध्यम भूधारकांचं कर्ज 31 ऑक्टोबर ऐवजी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। जर तुम्ही कर्ज काढले असेल आणि तुम्ही कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल किंवा तुम्हाला देखील कर्जमाफीची अत्यंत गरज असेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे। कारण की आता शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता कर्जमाफीची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकरी हा अडचणीमध्ये आहे। आधीच शेतकऱ्यांवरती कर्जाचं ओझं आणि त्यानंतर मुसळधार पावसामुळे आता शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आता दुहेरी संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीची चर्चा या ठिकाणी सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जात आहे। कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांकडून सरकारला सातत्याने घेरलं जात आहे। त्याचबरोबर माजी आमदार बच्चू कडू यांनी देखील आता राज्यातील अनेक शहरांमध्ये मोर्चे काढले होते, ते देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर अखेर आता सरकारला शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा घ्यावा लागला असून आता शेतकऱ्यांची या ठिकाणी प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले असेल अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। जी कर्जमाफीची तारीख आहे ती आता पूर्णपणे फिक्स करण्यामध्ये आली आहे। सर्वात पहिला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी केली जाणार त्या जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा देण्यामध्ये येणार आहे व कोणत्या वर्षाचं काढलेलं कर्ज आता माफ केलं जाईल। जसं 2024 मध्ये कर्ज काढलं असेल किंवा त्या अगोदर कर्ज काढलं असेल आणि ते कर्ज थकीत पडलं असेल तर ते माफ केलं जाईल का। याबरोबर जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना हा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे का। त्याचबरोबर लाभ मिळत असेल तर किती लाख रुपयापर्यंत हा लाभ देण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर ही जी कर्जमाफी होणार आहे या कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र केले जातील अशी सर्वच काही महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची प्रतीक्षा होती आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून देखील अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही। आता सर्वात पहिले जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र करण्यामध्ये आले म्हणजेच त्यांना कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये आता दिली जाणार आहे। त्यांची जी जिल्हानिहाय यादी आहे ती आता समोर आलेली आहे। म्हणजेच की जे कर्जमाफीच्या नियमामध्ये बसणारे जे शेतकरी आहेत ते या ठिकाणी आपण सर्वात पहिलं या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्षपूर्वक बघत चला। आता बघा जे लघु आणि सीमांत शेतकरी आहेत ते शेतकरी या 2025च्या कर्जमाफीसाठी लागू केले जातील। म्हणजेच ज्यांच्याकडे 1 हेक्टरपेक्षा कमी किंवा जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत शेती आहे अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी दिली जाईल। म्हणजेच त्यांचं जे कर्ज आहे ते सर्वात अगोदर माफ केलं जाईल। कारण जे लघु आणि सीमांत शेतकरी आहेत असे शेतकरी शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये बँकेकडून कर्ज काढत आहेत। जवळपास आता पूर्ण भारतामध्ये 85% जे शेतकरी आहेत ते लघु आणि सीमांत शेतकरी आहेत आणि त्यानंतरचे जे बाकीचे शेतकरी आहेत त्यांना मग दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांची कर्जमाफी केली जाईल। आता ही जी कर्जमाफी होणार आहे ती नेमकं कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षापर्यंत केली जाईल। जसं की आता 2024 ते 2025 मध्ये
शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज काढलं असेल आणि ते कर्ज आता थकीत पडलं असेल तर त्यांची कर्जमाफी केली जाईल का? किंवा 2023 ते 2025 दरम्यान कर्ज काढलेलं असेल तर त्यांचं कर्ज माफ होणार का? किंवा ज्यांनी 2021 ते 2024 दरम्यान किंवा 2021च्या अगोदर कर्ज काढलं असेल आणि ते कर्ज आता थकीत पडलं असेल तर ते कर्ज माफ होणार का? तर अशी माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे आता सर्वांनी इकडे लक्ष द्या। तर आता बघा, ज्यांचं 2017 ते 2024 पर्यंतच्या दरम्यान शेतकऱ्यांनी पीक कर्ज बँकेकडून काढलं असेल तर त्यांचं पीक कर्ज माफ होणार आहे आणि ज्यांनी 2024च्या नंतर पीक कर्ज काढलं असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी काय रूल्स लावण्यामध्ये आले बघा। जी 2017 मध्ये कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीमध्ये 1 एप्रिल 2009 ते 30 जून 2016 पर्यंत थकीत कर्ज माफ करण्यामध्ये आलं होतं। म्हणजे जवळपास 7 वर्ष असलेलं थकीत कर्ज माफ करण्यामध्ये आलं होतं आणि आता त्याच पद्धतीने 2017 ते 2024च्या दरम्यान असलेलं थकीत पीक कर्ज माफ केलं जाणार आहे। आणि याबरोबर कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित राहावं लागणार आहे तर बघा, ज्या शेतकऱ्यांनी 2025 मध्ये नवीन कर्ज बँकेकडून घेतलं असेल तर त्यांचं थकीत कर्ज राज्य सरकारकडून गृहीत धरलं जाणार नाही, फक्त त्यांना प्रोत्साहन अनुदान सरकार देईल अशी शक्यता आपण सरकारकडे ठेवू शकतो। त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघा, आता 2017 ते 2024च्या दरम्यान शेती पिकासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज घेतला असेल आणि ते कर्ज थकीत असेल तर ते कर्ज आता माफ केलं जाणार आहे। त्याचबरोबर बाकी ज्यांनी 2025 मध्ये कर्ज काढलेलं असेल तर ते माफ होणार नाही। याबरोबर असे काही जण असतील की त्यांनी आपलं कर्ज 2017 ते 2024च्या दरम्यान या झालेल्या 7 वर्षामध्ये एखादी वेळेस किंवा त्यापेक्षा जास्त टाइम आपलं कर्ज रिन्यू केलं असेल तर त्यांना देखील कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे, परंतु ते कर्ज 2025 मध्ये रिन्यू केलेलं नसावं। जर 2025 मध्ये तुम्ही आपलं कर्ज रिन्यू केलं असेल तर त्यांचं थकीत कर्ज माफ हे केलं जाणार नाही। हे सर्वांनी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण 2017च्या झालेल्या कर्जमाफी योजनेमध्ये अशाच प्रकारचे नियम हे लावण्यामध्ये आले होते आणि या 2025च्या कर्जमाफीमध्ये देखील अशाच प्रकारचे नियम लावण्यामध्ये येतील। त्यानंतर बघा, जी 2025 ची कर्जमाफीची तारीख आहे ती या ठिकाणी आपण आता बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला, कारण की सरकारच्या माध्यमातून देखील अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघत चला। तर शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे तर आपण पाहिलेच आहे। पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, लक्षपूर्वक बघा। आता 7 वर्षामध्ये म्हणजेच की 2017 ते 2024 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले असेल तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। मात्र या शेतकऱ्यांनी 2025 मध्ये कर्ज हे रिन्यू केलेलं नसावं। अशा पद्धतीने आता या 7 वर्षामधील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। आणि त्यानंतर आता नेमकी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही कधी होणार आहे, नेमकी तारीख कोणती आहे ती आपण आता थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मोठी बातमी, शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, मुख्यमंत्री घोषणा करणार, बड्या मंत्र्यांनी दिली माहिती, अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत शेतकरी व या ठिकाणी शेतकरी नेत्यांनी याबाबत वारंवार मागणी केली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। अशातच आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत एका मंत्र्याने मोठं विधान केलं असल्यास देखील या ठिकाणी समोर आलं आहे। तर आता बघा, राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत शेतकऱ्यांनी व शेतकरी नेत्यांनी याबाबत वारंवार मागणी केली आहे। अशातच आता शेतकरी कर्जमाफीबाबत मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी एक मोठं विधान केलं आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून आता लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी
समोर आली आहे। त्याचबरोबर आता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील एक अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे। आता लक्षपूर्वक बघा। तर आता बघा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत भाष्य केलं आहे। ते म्हणाले की मी शेतकरी पुत्र आहे, माझा जन्म शेतकऱ्यांच्या घरात झाला आहे, सकाळी उठलो तर मला शेती दिसते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी मला माहीत आहेत। शेतकरी कर्जमाफीबाबत आता आम्ही लवकरच निर्णय घेणार असल्यास देखील या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यासाठी तयारी करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती नेमण्यामध्ये आली असून आता फक्त पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची आवश्यकता आहे, फक्त गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी ही आता केली जाणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून सरकारने समिती देखील या ठिकाणी स्थापन केली असून आता शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी होणार आहे। त्याचबरोबर आता नेमकी ही कर्जमाफी कधी होणार, तर समोर आलेल्या माहितीनुसार आता दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून समिती स्थापन करण्यामध्ये आली असून त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तयारी करण्यामध्ये येत आहे। समोर आलेल्या माहितीनुसार आता दिवाळीपर्यंत राज्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।